नमस्कार. नागपंचमीची कहाणी. ऐका नागोबा देवा तुमची कहाणी. एक नगर होतं. तिथे एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाला 5-7 सुना होत्या. चातुर्मासात श्रावण आला. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुन्या गेल्या आहेत. सर्वात धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागली. शेष भगवानास तिची करुणा आली. त्याने ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला, हा इतके दिवस कुठे लपून राहिला होता व आत्ताच कोठून आला? पुढे त्यानं मुलीला विचारलं. तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणाने तिची रवानगी केली. त्या वेशधारी मामानं वारुळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या सर्व बायका मुलांना ताकद दिली की हिला कोणी चावू नका. एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्यायली. तिची पिल्लं वळवळ करू लागली. ही मुलगी भिवून गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागिन रागावली. सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला, लवकरच तिला माहेरी पोचवू. पुढं ती पूर्ववत आनंदानं वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पाठवती केली. नागांची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली. आमची शेपटं कशानं तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून ते त्या मुलीच्या घरी आले. त्या दिवशी त्या मुलीनं पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली होती. त्यांची पूजा केली. जवळ नागासाठी लाह्या, दूध वगैरे उकडीचा नैवेद्य ठेवला. हा सर्व प्रकार नागाची पिल्लं पाहत आहेत. सरते शेवटी तिने प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथे माझे भाऊ असतील लांडोबा पुंडोबा तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्या मुलींनी पाहिला. मनातील सर्व राग गेला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथे त्यांनी वस्ती केली. दूध पाणी ठेवतात त्या ठिकाणी पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसऱ्या दिवशी हार उचलून हिने गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा आम्हा तुम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. जय नागोबा देवा. आजच्या दिवशी कुणीही चिरायचं नसतं, कात्रीने कापायचं नसतं. हे छोटे छोटे काही नियम आहेत, तवा ठेवायचा नसतो. पाळले तर अतिशय उत्तम. धन्यवाद.